राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ. तर बघा, सकाळ होऊन खूप टाईम झालेला आहे, पण उशिरा मी तुम्हाला दाखवत आहे. तिकडे मस्तपैकी अशी चाफ्याला फुलं लागलेली आहेत बघा. छोटी छोटीच फुलं आहेत, कारण पाणी भरपूर असलं की फुलंही भरपूर प्रमाणात येत असतात. पण कसं, आता पाणी जास्त उन्हाळा असल्यामुळं पाणी किती पण आपण झाडाला म्हणजे टाकलं तरी पण पाणी कमीच पडतं. मग काय, इकडं छानपैकी अशी सकाळच्या कामाची सुरुवात झाली, कामं सर्व काही झाली. आणि इकडं दररोज सारखी इथं मण्याची लुडबुड पण चालू झाली. मण्याचा झालेला आहे दूध पिण्याचा टाईम, कारण धाराचा पण टाईम झालेला आहे. म्हैस पण इकडं धारासाठी धडपड करत आहे आणि गाई बाकी गोरं मस्तपैकी इथं कोट्यामध्ये उभारलेले आहेत. आणि इकडं चालू आहे हर्षबाळाची मस्तपैकी झोप. अंगावर ऊन पडलं तरी पण पोरांची काय झोप होत नाही बघा. आणि मग काय, इकडं या दोघांचं शेरू आणि सोनीचा पण चांगला आराम. रात्रभर जागरण केलेलं असतं, त्याच्यामुळं सकाळी तर झोप खावीच लागते. मग इकडं ह्यांचं चालू होतं शेळ्यांना त्यांचं काय जे काही पोटपाण्याचं आहे तर ते चालू होतं. इकडं पेंड म्हणा, खुराक त्यांचा ठेवायला शेळ्याचा बकऱ्यांचा. इकडं ह्यांची सकाळची घाई गडबड. सकाळी प्रत्येकाच्या कामाची घाई गडबड, आणि त्यात माझं काम करता करता तुम्हाला दिवसभराचं काय केलेलं आहे तर ते शूट करून तुम्हाला दाखवण्याची माझी घाई गडबड. तर इकडं चहा पाणी ते आमचं झालेलं होतं. चला म्हणलं सकाळ सकाळ थोडं काम गावाकडचं तुम्हाला दाखवावं. तर इकडं बघा, शेरडांना पेंड टाकली होती, पेंड ठेवली होती. त्याचबरोबर गव्हाचं जे काही ज्वारीचं जे काही गोंडर निघालेलं असेल ते गोंडर ठेवलेलं. इकडल्या टोपल्यात टाकलं की इकडल्या टोपल्याला सोडून शेळ्या कशा करायच्या, दुसऱ्या टोपल्याकडे जायच्या. दुसऱ्या टोपल्यात टाकलं की लगेच त्यांच्या मागं बघा इकडं पण यायच्या. म्हणजे ह्या टोपल्यात काय टाकलं, त्या टोपल्यात काय टाकलं म्हणून ह्यांची धडपड अशी बघण्याची चालूच होती. आणि मग काय, सकाळ सकाळ ह्यांचं चालू होतं वैरण, म्हणजे ह्यांचं जे खुराक आहे खायला चालू होता. टाकलं की टोपल्याला त्या टोपल्याकडे झाले, त्या टोपल्याकडे टाकलं की ह्या टोपल्याकडे ज्वारीचं एका जागी कुठं खाणं पिंडीचं तिथे सोडून तीच खायचं होतं. तर मग काय सकाळ सकाळचं चालू होतं ह्यांचं हे काम. आणि बघा शेवटीला बकऱ्यांना लावलं इथं तोंड, आणि बाकींचं तर चालू होतं. ते चिचं खाली ठुरे आणले का. आणि मस्तपैकी मोठे असे चिमकुरीचे पानं आलेले आहेत बघा. आपलं हे घरचं चिमकूर आहे, आणि कसं थोडं चरकत आहे बरं का. ही आता बऱ्याच वेळेस म्हणजे बरेच वेगवेगळे चिमकुऱ्याची पानं आहेत जी चरकत नाहीत, पण ही मात्र का नाही चरकतातच. मग ह्याचं ज्यावेळेस आपल्याला जर काय करायचं, चिमकुऱ्याची पानं म्हणा, वड्या म्हणा, काही जर प्रकार करायचा असला ना तर बेलण्याने ह्याच्या शिरा मोडावं लागतात, तरच मग छान खायला चरकत पण नाहीत. नाहीतर असं जर केलं तर काय नाही, दिवसभर चिपकू करते. तर इकडे मग नंतर मी शेळ्यांना काय केलं, पाणी ठेवलं, कारण ऊन आहे त्याच्यामध्ये दिवसभर शेळ्यांना पाणी लागतच असतं. आणि इकडं उशिरा उठून साहेबांचं उशिरा चालू होतं चहा बिस्किट खायला. बघा, आता एक बिस्किट खायचं तर दोन बिस्किट खायला पद्धत त्यांची. आणि तेवढ्यातच आली इथं कुडमुडेवाल्या फुटाण्यावाल्या मावशी. तर बघा, म्हणजे 15 दिवसाला महिन्याला हे आमच्या गावात ह्या मावशी येतच असतात. तुमच्याकडे येतात का बरं ह्या फुटाण्यावाल्या मावशी? फुटाण्यावाल्या मावशी आल्या की झालं पोळ्यांची गडबड झाली. मला फुटाणे घ्यायचे आणि ते कुडमुडे कशावर ह्यांचं चालू. आता सकाळ सकाळचा ही टाईम होता, पण नको सूर्य चमकत असल्यामुळं का नाही जास्त क्लिअर दिसत नाही बघा, अंधक असं दिसायला चालू होतं. तर चैतूनं गल्लीत त्या मावशीची म्हणजे ओरडत होत्या, तोपर्यंत चैतूनं त्या मावशीला जाऊन गल्लीतून ह्यानं बोलवून आणलं, आणि नंतर आईच्या मागं लागलं, आई मला फुटाणे घेऊन दे. आमच्या घरात का नाही म्हणजे जे मुली जे कार्टून आहे बघा. कोणतं लेकरू एवढं सळत नव्हतं. ही एक लेकरू आजीला सळतंय, मम्मीला सळतंय, पप्पाला सळतंय, सगळ्यांनाच सळतंय. कारण ह्याला जर काय पाहिजे असलं तर ती घेऊन द्यावंच लागतं ह्याला, तिथं काही कारण चलत नाही. तर मग ह्याचं काय, आधी फुटाणे म्हणला, आणि नंतर मग त्याचं चालू झालं हे कुडमुडे. मला कुडमुडे पण घ्यायचे, ही ह्याचं चालू झालं घराणं. नाही तर मग काय, फुटाणे पण नको, मला काहीच नको, असंच चैतूचं चालू होतं.
पोरीच्या वरची घुसघुस ना ह्याची असती. तर मग काय बघा अशा प्रकारे कुडमुडे घेतले. आणि बघा तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण झाली का बरं हे कुडमुडे बघायचे. बघा आम्ही काय करायचं 5 बोटामध्ये असे कुडमुडे घालायचं आणि एक 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 बोटाचे ते कुडमुडे लहान खायचे. खात होता. तर लहानपणीची आठवण आली बघा. लहानपणीचे दिवसच वेगळे खरं. लहानपणीच्या आठवणीसोबतच आजीची पण आठवण आलीच बघा. आजीला का नाही आमच्या अक्काला लय ना म्हणजे असं उन्हाळ्यात पाण्यामधले तिथे खारवड्या असे प्रकार बनवायचे. आता गेल्या वेळेस मी काय केलं भरपूर तेल टाकून तळून काढले होते. पण अशा प्रकारे का नाही आमची अक्का तळायची. थोडंसं तेलाची धार टाकायची त्याच्यातच परतून घ्यायची. पण काय चवीला एक नंबर ती लागायची. तशाच प्रकारे मी पण खारवड्या अशा तळून बघितल्या. इतक्या भारी लागतात का नाही हे खारवड्या. बाजरीच्या ह्या खारवड्या असतात बघा. आता सगळ्यालाच माहिती बाजरीच्या खारवड्या. पण आजीनं म्हणजे आमच्या अक्कानं केलेली तिच्या हातची चव खरंच वेगळी. त्याचप्रमाणे मी तर भाजून तळून घेतल्या पण इतक्या छान लागल्या का नाही. आज तर मी काही जेवणच केलं नाही. खारवड्या आणि शेंगदाणे खाल्ले बस दिवसभर. आता पोट ह्यानेच पाणी पिलं क्या